नमस्कार मित्रांनो, संकष्ट चतुर्थीची व्रतकथा. मित्रांनो, मी आज तुम्हाला संकष्ट चतुर्थीची व्रतकथा सांगणार आहे. एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले. तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला. ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल. शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवाने प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणीही पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून काय करावे. त्यावर गणपती म्हणाले. तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्यांची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णांवर सम्यतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे. त्या कथेनुसार फार पूर्वी यादव कुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने 100 वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य सम्यंतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्रे भोजन घालायचा. सत्राजिताकडील सम्यंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु सत्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला. पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा सम्यंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला. शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्य मणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो सम्यंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला. इकडे प्रसेन सम्यंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला. प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय, एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंतांच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व सम्यंतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंतांच्या कन्येने ओरडवयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली. गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्री गणेशांचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंतांनी सम्यंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला. श्रीकृष्णावर सम्यंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात. मित्रांनो, पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायींच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला.
श्रीकृष्णाने समंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीशी संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात. दर महिन्यात चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षातून या 2 तरी अवश्य कराव्यात. मित्रांनो, आणखीन एक कथा सांगते. पुरातन काळी कृतवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते. त्याच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते, पण त्याच्या पोटी संतान नव्हते. राजाने खूप दानधर्म केला, पण तरीही संतानाची प्राप्ती झाली नाही. राजा राणी उदास झाले. ते तीर्थयात्रा करू लागले. एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले. त्यांनी गणेशाची आराधना करावयास सांगितले. संकष्टी चतुर्थाचे व्रत करा असे मार्गदर्शन केले. जाणकाराने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते. तिला संकष्टी म्हणतात. व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. तिळाचे उटणे लावून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. श्री गणेशाचे नामस्मरण करावे. दूध व फळे खाऊन राहावे. रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करावी. चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी. अभिषेक करावा. अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. दुधाचा अभिषेकही करावा. लाल गंध लावावे. तांबडे फुळे अर्पण करावीत. 21 दुर्वाची जोडी व शमीपत्रे व्हावीत. धूप व दीप लावून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. आरती मंत्र पुष्पांजली करावी. मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी. चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावायची. ओवाळणी करावायची. मग चौरंग पाठावरील पूजा विसर्जित करायची. भोजन प्रसाद ग्रहण करायचा. हे संकष्टी चतुर्थीचे व्रत 4, 7, 11 किंवा 21 वेळा करायचे. राजा राणीने या व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतकरणाने हे व्रत पूर्ण केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्र झाला. त्या पुत्राचे नाव कार्तवीर्य असे ठेवले. हा मुलगा पुढे महान गणेश भक्त झाला. पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले. तसेच आपले कार्य सफल होवो ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मित्रांनो, तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओलाही नक्कीच लाईक करा. आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन कथेमध्ये.